कवी संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय नागोराव डोंगरे सरांना विनंती करतो, अध्यक्ष समारोपीय कविता सादर करावी. आदरणीय डोंगरे छोटी आदरणीय कोकुलवार सरांच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी सर्व कवी मित्र, आदरणीय मार्गदर्शक महाराज प्रोफेसर शुक्ल सर, सर्व त्याबद्दल सर्व मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. शेवटची कविता माझी आहे. मी एक आईवरती कविता म्हणणार आहे आता, आणि ती या ठिकाणी कविता आदरणीय सरांनाच मी अर्पण करणार आहे, भारत प्रोफेसरांना. कवितेचं नाव आहे सीता पेटली. आज माझ्या मनाची आग भडकली, आज माझ्या मनाची आग भडकली. नदीच्या किनारी सीता पेटली, नदीच्या किनारी सीता पेटली. जखमेच्या वेदना किती सोसावे, आंतरिक दुःख कोणा सांगावे, कोणा सांगावे. काळजाच्या घडाला, काळजाच्या घडाला कळ पोचली, काळजाच्या घडाला कळ पोचली. नदीच्या किनारी सीता पेटली, नदीच्या किनारी सीता पेटली. चिघळून गेल्या अनेक ओल्या जखमा, मखमली पेटीत ठेविला मी आत्मा, ठेविला मी आत्मा. चिघळून गेल्या अनेक ओल्या जखमा, मखमली पेटीत ठेविला मी आत्मा, ठेविला मी आत्मा. बाळाने तुझ्यासाठी, बाळाने तुझ्यासाठी छाती फोडली. नदीच्या किनारी सीता पेटली. रचलेल्या सरणातून पेटली त्याग, जळून ती खाक झाली, आकाशात गेली आग, आकाशात गेली आग. रचलेल्या सरणातून पेटली ती आग, जळून ती खाक झाली, आकाशात गेली आग, आकाशात गेली आग. असती तुझी शोधताना, असती तुझी शोधताना राख बोलली. नदीच्या किनारी सीता पेटली, नदीच्या किनारी सीता पेटली. मृत्यूच्या खाईत ओढलं आईला, चिरशांती घेण्यास श्वास दाटला, श्वास दाटला. मायेच्या प्रेमाची, मायेच्या प्रेमाची गंगा आटली, मायेच्या प्रेमाची गंगा आटली. नदीच्या किनारी सीता पेटली, नदीच्या किनारी सीता पेटली, सीता पेटली, सीता पेटली. धन्यवाद सर. आईवरच्या नेहमी कविता आपण म्हणत असता. नेहमी एक वात्सल्य प्रेम आपल्या 2-3 काव्यसंग्रहामधून दिसून येते आहे. धन्यवाद सर.